काळभैरी बाळभैरी काळभैरीच्या नावानं चांगबलच्या गजरात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या काळभैरवाची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेला सुमारे 1.5 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली। त्यामुळे डोंगर परिसर गर्दीनं फुलून गेला होता। सोमवारी रात्री पालखी डोंगरावरील मंदिरात दाखल झाली। मध्यरात्री प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडल्यानंतर दर्शनासाठी रात्रीपासूनच गर्दी झाली होती। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काळभैरी देवाचे लाखो भक्त आहेत। गडिंग्लजपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळभैरीची यात्रा भाविकांच्या गर्दीत अमाप उत्साहात पार पडली। काळभैरीच्या नावानं चांगबलच्या गजरात पहाटेपासून सुरू झालेल्या दर्शनाच्या रांगा दिवसभरातही उन्हात हाऊसफुल होत्या। यात्रा स्थळावर रंगीबेरंगी पाळणे, खाऊची दुकानं, खेळण्यांची दुकानं, लहान मुलांसाठी विविध खेळांचे स्टॉल्स लागल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गर्दीच गर्दी झाली होती। मंदिराकडे जाणारे रस्ते सकाळी 10 पासून भरगच्च झाल्यामुळे यात्रास्थळ गर्दीनं फुललं होतं। एसटी महामंडळानं यात्रेसाठी जादा बसेसची सोय केली होती। यात्रा काळात विविध मंडळांनी यात्रेकरूंची सेवा केली। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आणि बैलगाडीतून भाविक मोठ्या उत्साहात यात्रा स्थळाकडे आले होते। MIDC परिसरात पार्किंगची सोय होती। रात्रीपासूनच नैवेद्यासाठी बकरी, कोंबड्यांसह अनेक भाविक डोंगरावर पोहोचल्यानं सर्वत्र गर्दी झाली होती। दर्शन रांगा सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवक मदत करत होते। सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं दर्शनासाठी मोठी झुंबड उडाली। गडिंग्लजसह बड्याची वाडी, आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, कर्नाटकातील हडलगे भागातही यात्रा उत्साहात साजरी झाली। काळभैरी पालखीवेळी झालेल्या वादावादीनंतर या प्रकरणातील लोकांवर कारवाई करावी या मागणीसाठी मानकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती। त्यामुळे दुपारी 12 वाजताच सबिना काढण्यात आला। त्याची मंदिर परिसरामध्ये चर्चा सुरू होती।